बैलपोळा. तुमचा आमचा सगळ्यांचा आजचा देव म्हणजेच नंदी. आज आपण नंदीला पुरणपोळीचा नैवेद्य भरवतो. या नैवेद्यातील मुख्य घटक म्हणजे पुरणपोळ्या. ह्या सगळ्यांकडूनच फुटतात. न फुटणाऱ्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते आज आपण बघणार आहोत. जेव्हा आपण पुरणाची पोळी करतो तेव्हा नेहमीच्या चाळणीने आपण पीठ चाळतो आणि भिजवतो. यामध्ये मी एक वेगळा बदल केला आहे. तुम्ही जर तो बदल केला तर तुमचीही पुरणाची पोळी कधीच फुटणार नाही. मी यासाठी एक पातळ कपडा घेतला आहे आणि त्याने मी पीठ चाळून घेणार आहे. पीठ असं चमच्याने सारखं असं गाळून घ्यायचं. बारीक बारीक कण खाली पडतात आणि वरचे जाडसर कण वरती राहतात. आता हे जाडसर कण वरती राहिलेले हे आपण काढून घेऊ, कारण की हेच कण पोळी फोडण्याचं कारण आहे. बघा किती छान मऊ एकदम मैद्यासारखं पीठ चाळून घेतलं आहे. तर दुसरं एक सिक्रेट असं आहे की आपण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ. तेल घेऊन आपण पीठ मळून घेऊ. बघा किती छान चिकटपणा आलेला आहे पिठाला. तुम्ही बघा पीठ किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेलं आहे. आता आपल्या पिठाला 5 मिनिटं झाली आहेत. पुरणपोळी करण्यासाठी तूप काढून घेतले आहे. पुरण तयार करून घेतले आहे. पुरणपोळीला लावण्यासाठी कोरडे पीठ काढून घेतलेलं आहे. पुरणपोळ्या ह्या कागदावर करणार आहोत. हा कागद कुठल्याही झेरॉक्स मशीनमध्ये मिळून जाईल. उंडा घेऊन आपण उंड्याच्या छोट्या लाट्या तयार करून घेऊ. आपल्या सर्व लाट्या बनवून झाल्या आहेत. उंडा असा गोल हातावर फिरवून घ्यायचा आणि अशी गोल गोल वाटीसारखी लाटी करायची. छान असं हलक्या हाताने गोल वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पुरण घालायचे आणि असं गोल गोल फिरवायचं. असं गोल गोल फिरवून पूर्ण उंडा पॅक करून घ्यायचा आणि असं छान असं गोल करून घ्यायचं. उंड्याला पीठ लावून घेतलं आणि असं टॅप करायचं. कागदावर टाकून हलक्या हाताने लाटत घ्यायची. आपला पोळपाट नाही फिरवायचा, कागद फिरवायचा. दोन्ही साईडनी पोळी सारखी लाटायची. पोळीला तेल असं पसरवून घेऊ. पोळी अशी अलगद हातावर घ्यायची आणि तव्यावर टाकायची. पोळी आता आपली झालेली आहे. आपली प्रत्येक पोळी फुगलेली आहे. बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.